चला तर मंडळी, कोबीची तीच तीच भाजी खाऊन तुम्ही देखील कंटाळलात. घरातील लोक कोबी पातच नाकातून पिरडतात. मग ही पत्ताकोबीची खास रेसिपी तुमच्यासाठी. कुणाला कळणारे नाही यात पत्ताकोबी. चिरलेली पत्ताकोबीमध्ये 1 कप बेसन पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ घालून एक भन्नाट चवीची रेसिपी तयार होते. ते काय पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी पत्ताकोबीचा गड्डा घ्यायचा आहे. त्याला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचा एका फडक्याने आणि ह्या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. जास्त बारीक देखील कट करायची नाहीये. ह्या पद्धतीने अगदी जाडसर तुकडे कट करून असं चॉपर मध्ये टाकून छान बारीक चॉप करून घ्यायचे. जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर किसणीच्या साहाय्याने किसून घेतला आणि बारीक करून घेतला तरी देखील चालेल. बारीक चॉप केलेली पत्ताकोबी एका भांड्यात काढून त्याला बाजूला ठेवू आणि एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मिक्सर जार मध्ये मी ते टाकल्यात 2 ते 3 हिरवी मिरची, 8-10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 1 चमचा जिरे. छान जाडसर असं पाणी न घालता वाटण तयार केलेलं आहे. त्याला कट केलेल्या पत्ताकोबीत घालायचं आहे. अर्धी चमचे एवढा हिंग घातलाय आणि आता घालायचे सुके मसाले. तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हिरवी मिरची वाटणात देखील घातली त्यानुसारच तिखट घालायचंय. त्यासोबत अर्धे चमचे हळद, 1 चमची धना पावडर, 1 चमची गरम मसाला, 1 चमचे पावभाजी मसाला. गरम मसाला कुठलाही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. चवीपुरता मीठ घालायचंय. 2 ते 3 चमचे तीळ घालायची पांढरी. त्याचसोबत 1 चमचा कस्तुरी मेथी आणि बारीक कट केलेला हिरवा कोथिंबीर घालून त्याचसोबत घालायचंय 1 मोठा कप एवढं बेसन पीठ आणि अर्धा कप एवढं तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपला पदार्थ जो बनवतोय तो चविष्ट तर होतो पण जास्त वेळपर्यंत अगदी कुरकुरीत देखील राहतो. आता सर्व साहित्य घालून पाणी न घालता सुरुवातीला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय. पत्ताकोबीमध्ये मीठ घातल्यानंतर पत्ताकोबीला खूप पाणी सुटतं. त्यात आधी थोडं मिक्स करायचंय. त्यानंतर गरजेनुसार लागतं तेवढं पाणी घालून आपल्याला छान सैलसर असं आपल्याला हळूहळू पीठ मळून घ्यायचंय. हे पीठ मळताना मात्र थोडं सैलसरच असायला हवंय, जास्त घट्ट नाही. आता याला थोडा वेळ बाजूला ठेवू. ज्या भांड्यात किंवा ज्या ताटामध्ये तुम्ही याला स्टीम करायला ठेवाल त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊ. स्टीम केल्यानंतर आपलं पीठ भांड्याला चिटकणार नाही. त्यासोबत थोडी तीळ पेरू म्हणजे चविष्ट आणि दिसायला देखील आकर्षक दिसेल. आता आपण तयार केलेलं पत्ताकोबीचं जे मिश्रण होतं किंवा ते पीठ आहे ते आता त्या भांड्यामध्ये छान पद्धतीने थापून घेऊ. थापताना मात्र एकसारखं थापायचंय. कुठेही जास्त जाड किंवा बारीक नको व्हायला. ट्रे मध्ये पीठ छान सेट करून झालं की वरून पुन्हा आपण पांढरे तीळ पेरून घेऊ. म्हणजे स्टीम केल्यानंतर देखील तीळ निघायला नको आणि दिसायला देखील अगदी अप्रतिम दिसेल. पीठ सेट करताना मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी छान उकळून झालं की आता आपण त्यात पीठ थापून घेतलेली ट्रे ठेवायचंय आणि 20 मिनिटं छान स्टीम करून घ्यायचंय. 20 मिनिटानंतर झाकून किंवा टूथपिकने चेक करून बघायचं. पीठ जर चिटकत नसेल म्हणजे आपलं पत्ताकोबीचं मिश्रण छान पद्धतीने शिजून गेलेलं आहे आणि जर चिटकत असेल तर अजून पुन्हा 1 ते 2 मिनिटं त्याला छान वाफवून घ्यायचंय. आता गार झाल्यानंतर त्याला छान पद्धतीने तुम्हाला हवा त्या आकारात कट देऊन घ्यायचंय. इथं मी चौकोनी आकारात कट देऊन दिलेला आहे. बघू शकता तिथं आतून मऊ, जाळीदार आणि वरून अगदी सॉफ्ट अशी आपली पत्ताकोबीची वडी तयार झाली आहे. तुम्ही ही वडीला असंच डीप फ्रीजरमध्ये 10 ते 15 दिवस स्टोअर करून देखील ठेवू शकता. आता इथं मी मात्र तळून घेते. तुम्ही इथं लो फ्लेमवरती छान लालसर होईपर्यंत किंवा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान कुरकुरीत तळून घ्यायची. मीडियम फ्लेमवरतीच तळायची आहे. जर हाय फ्लेमवरती तळाल तर वरून कुरकुरीत होईल पण मात्र काही वेळानंतर ती मऊ पडेल आणि लो फ्लेमवरती जर तळाल तर मग ती जास्त तेल पिईल. आपल्या वडीला छान आता इथं गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आणि कुरकुरीत देखील छान पद्धतीने तळून झाली. तुम्हाला आवाजावरती कळेलच. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय ऐवजी सेलो फ्राय देखील करून खाऊ शकतात. आणि आता ह्या पदार्थ तुमच्या घरातील पत्ताकोबीला बघून नाकतून पिरडणाऱ्या लोकांना नक्कीच खाऊ घाला. त्यांना कळणार नाही यात पत्ताकोबीची चविष्ट आणि कुरकुरीत पत्ताकोबी नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.